जय शिवराय जय शंभूराजे. मित्रांनो, आता बस झालं. आता थांबावंसं वाटतंय. इथून पुढे हे हार मानावीशी वाटते. असं प्रत्येकाला वाटतं ज्यावेळेस त्याच्या लाईफमध्ये तो प्रयत्न करून करून थकून जातो. एकदा प्रयत्न करतो, दोनदा करतो, तीनदा करतो, चारदा करतो, असे 100च्या वर तो प्रयत्न करतो. पण त्याला यश काय भेटत नाही. म्हणजे कोणी 1 मार्कावरून राहतं, कोणी 2 मार्कावरून राहतं. तर कोणी मेरिट लिस्टमध्ये असून मेरिट लिस्टच्या बाहेर पडल्या जातं. एवढंच नाही तर कोणी इंटरव्ह्यूला जाऊन पण 2 जागा असतात आणि याचा नंबर असतो 3रा, तिथून बाहेर पडला जातो. अशा वेळेस जीवन त्या मुलाला संपून घ्यावंसं वाटतं. किंवा हेच नाही तर जीवनात आलेल्या म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे किंवा कोणी पण असू द्या, तो त्याच्या व्यवसायासाठी प्रयत्न करत असतो. पण त्याने एक मॉडेल तयार केला, दुसरा केला, चौथा केला, पण त्याला यश काय भेटत नाही. असं करता 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 तो थकून जातो. मला यातून एकच सांगायचं आहे की काहीही झालं तरी आपण थांबायचं नाही. आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. नाही झालं तर मग आपल्याला जे आवडतं ती गोष्ट आपण करायची आणि तीच गोष्ट तुम्हाला खूप काही देऊन जाते. मित्रांनो, अशा वेळेस आहे ना, आपण जास्त काही नाही, आपल्या आईवडिलांना समोर आणायचं, त्यांचे कष्ट बघायचे आणि आपले प्रयत्न चालू ठेवायचे. ते जरी नाही भेटलं आपल्याला जे पाहिजे ते, पण आपल्याला जे आवडतं पण ते करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण ज्याच्यासाठी मेहनत घेतली ते आपल्याला भेटलं नाही, तीच आपली लाईफ किंवा तेच सगळं काय, असं काही माइंडमध्ये ठेवायचं नाही. कारण की बघा ना, वरचा जो असतो ना, तो काहीतरी त्याचे पण प्लॅन असतात. जे आपण म्हणत नाही सगळं काही देवावर डिपेंड असतं. देव वगैरे नाही, पण गोष्ट काय माहिती का, ते नशिबात लिहिलेलंच असतं कुठंतरी की एका टायमाला पण आपले प्रयत्न महत्त्वाचे. तर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचं होतं, पण ते होऊ नाही शकले. का? तर 8 सीट होत्या आणि यांचा नंबर 9 आला. यांनी खूप प्रयत्न केले, दिवसरात्र मेहनत केली, त्यांनी पायलटची एक्झाम दिली, सगळं केलं, पण नाही झाले. मग पहा, ते झाले नाही तर ते काय झाले बघा, आपल्या भारताचे मिसाईल मॅन पण झाले, राष्ट्रपती पण झाले आणि आपल्या देशाला जे PSLV रॉकेट आहे ते चंद्रावर नेण्यास त्यांनी खूप मदत केली. बघा, एक गोष्ट नाही भेटली आणि हेच नाही, त्यांनी विमान उडवले. एवढं बघा, म्हणजे भेटती गोष्ट पण लेट. पण तोवर लोक तुम्ही जर थांबले, तिथंच थांबले की आत्ता नाही भेटलं तर मग कसं, ते करू नये. आपण पुढे चालत राहायचं. ते नाही तर दुसरं सांगायचं एवढंच की शेवटपर्यंत आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. म्हणजे जवळ लोक आपण हार मानत नाही, तर लोक आपण युद्ध कधी हारलेलं नसतं. हेच की बघा ना, आपण जर हार मानली ना, आपण तिथंच संपलो. पण आपण म्हटलं ना, नाही और लढेंगे, ते नाही तर दुसरं काय, असा विचार ठेवा. आता भरपूर मुलं बघितले मी, एकच गोष्ट घेऊन बसतात. त्याच्याने होतं काय, लाईफ आहे ना, लाईफमध्ये ते डिप्रेस होऊन जातात. काही मुलं अक्षरशः आत्महत्या करून घेतात. मुलंच नाही, मुली पण, सगळ्यात मेंटल ट्रेसेस असतात, भरपूर काही गोष्टी असतात. फॅमिली प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम, म्हणजे भरपूर काही. त्याच्यामुळे आहे ना, आपली लाईफ टोटली डिस्ट्रॉय होऊन जाते. असा कधीच विचार नाही करायचा. नेहमी लाईफमध्ये आहे ना, पॉझिटिव्ह वेनी